म्हणजे माझ्या बालबुद्धीला, हो बालबुद्धीच, कारण बुद्धीच्या वर बाल आहेत म्हणून बालबुद्धी, त्याला एक प्रश्न पडलाय, महाराष्ट्रात एकूण जागा किती? नीट विचारतो तुम्हाला कळावं म्हणून. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती? मला तरी गणित लक्षात येत नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारतो. का लक्षात येत नाहीये त्याचं कारण सुद्धा सांगतो. जरा आपण एक, तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतोय, तो एबीपीचा आहे का की तो फेक आहे याविषयी मला नीट माहिती नाहीये. त्यात लोगो लावलाय एबीपीचा म्हणून एबीपीचा वाटतोय, पण असा फेक आकड्यांचा लोगो लावून एबीपी करेल का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. एबीपी माझा सी वोटरचा सर्वे म्हणून एक स्क्रीनशॉट फिरतोय, तो कोणाचा कसा हा प्रश्न आहे. स्क्रीनशॉट खूप फिरतोय यासाठी की त्यात भाजपला जागा दाखवल्यात फक्त 17, उबाठा आणि शरद पवार यांना 9 जागा, म्हणजे दोघांच्या मिळून 18, भाजपपेक्षा अधिक 1, म्हणजे भाजप संपलाय हे दाखवण्यासाठी हा स्क्रीनशॉट जास्त फिरवला जातोय. नक्कल करायला अक्कल लागते. अक्कल म्हणजे मी माझी बालबुद्धी यासाठी म्हणालो की बुद्धीच्या वर बाल आहेत. काही लोकांच्या बुद्धीच्या वर डोक्यावर बाल नसतात की काय, कारण त्यात बुद्धीत नसते, म्हणून हा प्रश्न मला पडलाय. आता तुम्हाला मी जरा नीट समजावून सांगतो. नीट आता हा जो स्क्रीनशॉट आहे ना, तो तुम्ही घ्या, बघा समोर, कॅल्क्युलेटर काढा आणि बसा. या स्क्रीनशॉटवर पहिल्यांदा तुम्हाला दिसेल आघाडी कोणती आहे, दुसरा कॉलम दिसेल पक्ष कोणता आहे, तिसरा कॉलम दिसेल 2024 एबीपी सी वोटरचे निकाल अंदाज, 2024 ला जागा प्रत्येक पक्षानं किती लढवल्या होत्या, 2019 ला किती जिंकल्या होत्या, पक्षफुटीनंतर त्या पक्षाची काय स्थिती होती, नुकसान फरक काय आहे. आता हा खरंच एबीपीचा असेल तर एबीपीने जरा नीट आपलीच बुद्धी तपासून बघण्याची गरज आहे. आणि ज्या कोणी समजा त्यांचं नसेल आणि दुसऱ्या कोणी केलं असेल तर त्यांनीही अशा फेक गोष्टी पसरवताना हे तपासलं पाहिजे. चला आपण पहिल्या 2-3 कॉलमवर फोकस करू. तुमच्या समोर 3 कॉलम आता दिसत आहेत. कॅल्क्युलेटर काढा, मोजायला सुरुवात करा. चला मोजू आपण. दुसरा भाजप पक्ष आणि कॉलम बघा. भाजप 2024 एबीपीसी वोटरच्या खाली लिहिलंय 17, शिंदे 6, अजित पवार 1, ठाकरे 9, शरद पवार 9, काँग्रेस 8, अपक्ष 1. झालं जागाचं वाटप. आता अपक्षाची जागा सांगलीची आहे असं एबीपी माझं म्हणणं आहे. काँग्रेसच्या 8 जागा आहेत, त्याही कोणत्या ते एबीपीने स्पष्ट केलं असेल. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटर घ्या म्हटलंय. चला कॅल्क्युलेटर घेऊन सुरू करा मोजायला. 17 भाजपच्या 17 अधिक शिंदेच्या 6 झाल्या किती 23. अजित पवार 1 झाल्या किती 24, म्हणजे 50% जागावर महायुती जिंकलेली आहे. आता किती जागा व्हायला पाहिजेत 24. चला मोजूया आपण. ठाकरे 9, शरद पवार 9, किती झाल्या 9 9 18, काँग्रेस 8, किती झाल्या 18 अधिक 8 26, बरोबर आहे. आणि अपक्ष 1 27, म्हणजे तिकडे 50% 24 गेल्या, इकडे 27 झाल्या. आता मला प्रश्न पडलाय, महाराष्ट्रात 48 जागा असताना त्यांना 24 यांना 27 मिळणार कशा? 3 जागा कुणाच्या घरून आणल्या? म्हणजे एक एबीपीची, एक सी वोटरची आणि एक हे पसरवणाऱ्याची. 3 जागा आणल्या कोणाच्या घरून सांगणार की नाही? सांगित तर पाहिजे. जागा तर 48च, आणल्या कुठून नाही कळणार. माझं डोकं गरगरायला लागलं, तुमचं सुद्धा गरगरत असेल. अहो आकडे आणि अंदाज देताना आपला घोळ होणार नाही, आपण उघडे पडणार नाहीत याची तरी काळजी घ्यायला पाहिजे की नाही? नाही, ती पण घ्यायची नाही. म्हणजे कशी गडबड असते, काय घाई असते, काहीही करून दाखवा. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचा खूप मोठा चाललाय.
ज्याची वाजवावी ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पोळ्या खाऊन 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 टाळ्या वाजवून वाजवून आता टाळ्या अशा वाजवायच्या ऐवजी अशा वाजवायला सुरू झाल्यात की काय, असा प्रश्न मला पडायला लागला. अरे किती लाचारी. आकडे तरी बघा, आकडे तरी बघा. म्हणजे मला प्रश्न पडलाय, खांडेकरांचं गणित चुकतंय की टेबलवर बसणाऱ्यांचं गणित चुकतंय की खांडेकरांचं आणि एबीपीचं नाव वापरून हे सगळं पसरवणाऱ्यांचं गणित चुकतंय? कोणाचं चुकतंय? जरा एबीपीनेही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की. देणार नाहीत माहिती आहे, कुणी देणार नाही, पण आकडा चुकला हे आपल्या लक्षात आलंय. बरं, आता अजून एका जागेचा घोळ आहे. ह्याचे शेवटचा पार्ट जरा बघा, तो तुकडा तुम्हाला मी दाखवतो तो बघा. त्याच्यामध्ये पक्ष 2019ला जागा जिंकल्या किती आणि पक्षफुटीनंतरचे खासदार हे बघा. 2019ला ज्या जागा जिंकल्या त्याच्यामध्ये आकडा अगदी म्हणजे काही त्यात काही चूक नाही आहे, कारण ते कोणाच्या टाकावे हा प्रश्न होता. 2019ला जागा जिंकल्या भाजपने 23, शिंदेंनी 18, तशाच जागा उद्धवनी पण 18 जागा जिंकल्याचं दाखवलंय. ते कुठे फरक करायचा कळला नाही म्हणून. त्यानंतर अजित पवार 4, अशाच शरद पवारांना पण 4 दिलेले आहेत. त्यानंतर 1 जागा काँग्रेसला जे वारले खासदार आणि 1 जागा अपक्ष इम्तियाज जलील AIMIM. त्यामुळे त्याचं गणित 13-4 हे आकडा डबल आल्यामुळे 17 बाजूला सरकतो, त्यामुळे त्या आकड्याला मी समजू शकतो. बरं, आता हेच गणित शेवटच्या कॉलम मध्ये बरोबर 48 यायला पाहिजे. म्हणजे भाजपचे 23 लास्ट बट वन कॉलम मधले आपण इकडे टाकले आणि त्यात ऍड केले, म्हणजे कॉलम तुम्ही नीट बघा. आता बेरीजही करा. भाजपचे 23, शिवसेनेचे 13, 3 आणि 3 6, 2 आणि 1 7 हे झाले. 2 आणि 1 3, माफ करा मी चुकायलो, गडबड झाली. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. 2 23 3 आणि 3 6, 2 आणि 1 3, म्हणजे एकूण झाले 36. त्यात 1 जागा जिंकली अजित पवारांची, ती शिल्लक त्यांच्याकडची म्हणलंय त्यांनी. आता 23 13, अजित पवारांची 1 किती झाले, 23 13 म्हणजे किती झाले बघा, 23 आणि 13 किती झाले आता, 3 आणि 3 6, 2 आणि 1 3 म्हणजे 36. अजित पवारांची 1 ते झाले 37. त्यानंतर ठाकरेंच्या शिल्लक असलेल्या 5, 37 आणि 5 त्या झाल्या 42. त्यानंतर 3 शरद पवार गटाच्या 42 आणि 3 45, 1 काँग्रेसची 46, 1 AIMIM ची 47. 1 जागा कोणासाठी काढून ठेवली? कोणासाठी काढून ठेवली 1 जागा? 48 गणित यायला पाहिजे ना, कुठं चुकलंय गणित? काय आहे, काहीही करून आपलं गणित बरोबर आहे आणि नुकसान झालंय हे दाखवण्यासाठीची ही धडपड असते. निदान आकडे तरी चुकू नका. आकडे नाही चुकले ना की कळतं. आता ती जी 47-48 मधली 1 जागा शिल्लक ठेवली ती खांडेकरांना द्यायची आहे की अजून कोणाला द्यायची आहे? कळलं पाहिजे, कळलं पाहिजे ना. म्हणजे आकड्याचं गणितच कळत नाहीये. ज्यांचे गणित चुकतायत अशी गणितं मांडायची आणि काहीतरी पसरवायचा प्रयत्न करायचा, आपलं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा. हा सगळा घोळ लक्षात आला पाहिजे, यासाठीच हा व्हिडिओ मुद्दाम केलाय, मजा म्हणून. घ्या मजा, करा लाईक, करा शेअर, करा सबस्क्राईब. धन्यवाद.